श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 18 पान क्रमांक 146-147. परिच्छेदाचं शीर्षक आहे श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह. रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती. त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते. इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. ते पंडित रविदासाला म्हणाले, मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीकडे जात आहे. त्यांनी मला बोलावले आहे, तेच तुला नावेचे भाडे देतील. ते ऐकून रविदासाने होकार दिला. बघा इथे पंडिताचं पांडित्य कसं व्यवहारात दिसून येत आहे. तर मला श्रीपाद श्रीवल्लभांनी बोलावलं आहे ना, त्यांनी बोलावलं तर भाडं पण माझं तेच देतील. माझा भार त्यांनी व्हायचा. हे पांडित्य आहे. हे आत्मज्ञानाचं लक्षण नाही आहे. आणि मग वेदशास्त्राने संपन्न जरी असले आणि पंडित असले तरी हे समाजावर भारच. हे ऐकून रविदासाने होकार दिला. नाव मार्ग आक्रमू लागली. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेंची काहीच माहिती नाही. तो पंडित म्हणाला, अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही, म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालविले. रविदास ते ऐकून निराश झाला. नाव चालताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला. त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले. रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज आपणास पाण्यात पोहता येते का? पंडित म्हणाला, अरे मला तर पोहता येत नाही. रविदास म्हणाला, महाराज मला पोहता येते, परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली. इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली. त्याने आदी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींचा महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीलाकथा ऐकल्या होत्या. रविदासाने त्या दिव्य कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला. नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते. इतक्यात एक महद आश्चर्य घडले. एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता. पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता, परंतु आज जेव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले. त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले. शास्त्रचर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना. श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे. तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास. आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस. त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे. तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळाने क्षोभित झाली आहे. हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदिन आहे. आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढवून देतो. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर. तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही. तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेले 3 वर्षाचे आयुष्य परत करतोस? तात्काळ उत्तर दे. सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना. जणू काही मुकाच झाला होता. त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती. श्रीपाद वल्लभ स्वामी म्हणाले, तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला 3 वर्षाचे वाढवलेले आयुष्य देत आहे. तू रजकाच्या स्त्रीस जबरदस्तीने पळवून तिला दासी केलेस, परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजाचे सुखवैभवाचा आस्वाद घेतील. तेव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील. या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील. मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करील. तू तात्काळ या पुण्यभूमीतून निघून जा. स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तिथून निघून गेला. रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला. तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे. पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याच्या आवडीचे काम होते. श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो 100 लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणारा आहे. इथे पहिला परिच्छेद या शीर्षकाखालचा पूर्ण होतोय.
पुढचा परिच्छेद आहे. एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता. त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता. तेवढ्यात श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटोपून बाहेर आले. रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, "काय पाहत आहेस रे रजका?" त्यांच्या मधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरीत त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामी म्हणाले, "त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना?" रविदासाने होकारार्थी मान हलवली. ते पुढे म्हणाले, "तुला राजा होण्याची इच्छा आहे का? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा, सध्याचे बिदर राजा होशील. त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन." तो रजक म्हणाला, "प्रभो, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी." स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवनकुळात जन्मला आणि यथाकाळी तो विदुरा नगरीचा राजा झाला. राज्यवैभव उपभोगून जीवनाच्या उतार वयात त्यास श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणांवर नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला. इथे हा श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह हा परिच्छेद पूर्ण होतोय. आपण पुन्हा यामध्ये जाऊया. आपल्याला आपलं सत्य काही हाती लागतंय का पाहूया. आता एक पहिला मुद्दा होता की त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते आणि इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. कसलं हे पांडित्य हो, ज्याच्यामध्ये अजूनही स्पृश्य आणि अस्पृश्य असं काहीतरी आहे. सर्वांमध्ये नाही ना त्यांना ब्रह्मतत्व दिसत आहे, सर्वांमध्ये एकत्व नाही ना जाणवत आहे. मग मग ह्याला पांडित्य काय कामाचं हे? मग हे आत्मज्ञान आहे का? आत्मज्ञान झाल्यानंतर भेद नष्ट होतो, सगळे भेद गळून पडतात. मग मला माझ्या जीवनात आणि माझ्या मनाबद्दल विचार आला की मग माझ्या मनातही अजून भेद आहे का? उच्च नीच आहे, गरीब श्रीमंत आहे, वर्णांचा भेद असा काही शिल्लक आहे का? का मी सहजपणे पूर्वग्रह दूषित न राहता एखादी व्यक्ती जर समोर आली तर तिला सिंपल माझ्यासारखाच आत्मतत्व धारण केलेला देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असलेला एक मनुष्य म्हणून पाहतोय. मी आडनाव विचारतो का दुसऱ्याचं? का मला नावावर पुरतं? कारण आडनाव विचारलं की त्याच्यामागे काहीतरी वेगळा हेतू जाणवू शकतो, असू शकतो. मग हे जर द्वैत असेल ना, तर ते पांडित्य काय कामाचं? मग अद्वैताची अनुभूती यायची असेल, तर पांडित्याचा काही उपयोग होईल का? कितीही वेदशास्त्र संपन्न झालं, पण माझ्या अंतरी हे जर द्वैतच भरलेलं असेल आणि मग मी अस्पृश्य लोकांचा स्पर्श होऊ नये, अशा काहीतरी गोष्टी स्वच्छतेचे नियम मान्य आहेत, की एखादी व्यक्ती अस्वच्छ राहत असेल, तर त्यापासून दूर राहा. पण त्याचं राहणीमान नीट आहे, तोही स्वच्छच आहे माझ्यासारखाच आणि तरीसुद्धा मी काहीतरी पूर्वग्रहाने दूषित होऊन अस्पृश्य मानणं एखाद्याला, असं माझं काही चाललं आहे का? असा माझ्या मनात हे वाचल्यानंतर विचार आला. पुढचा मनात विचार आला, की खूप पांडित्य आहे, पण जीवनासाठी जगण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत, उदाहरणार्थ पोहणं आणि आजकालच्या जीवनात पाहिलं तर मोटरसायकल चालवणं, कार ड्रायव्हिंग येणं. कार ड्रायव्हिंग प्रत्येकाला आलं पाहिजे. अशी माझी धारणा आहे. म्हणजे ह्या आता बेसिक कॉम्प्युटर ऑपरेट करणं प्रत्येकाला आलं पाहिजे. आजकालच्या जीवनाची ती गरज आहे. समाजामध्ये जर वावरायचं असेल, तर आपल्याला समाजाच्या बरोबर जायला लागेल. हट्टीपणा चालेल का? मग हट्टीपणा म्हणजेच द्वैत आहे का? त्यामुळे यांना ना पोहता येत नव्हतं. म्हणजे बेसिकच गोष्ट येत नाहीयेत आणि मग सगळे वेदशास्त्र संपन्न आहेत. काय त्या वेदशास्त्रांचा उपयोग आहे? मग पण तरीसुद्धा अशा लोकांना पण कोणतरी वाचवत आहे, कोणतरी त्यांची काळजी घेत आहे आणि पुढे काय झालं आहे, की पुढचा जो त्यातला टप्पा आहे, की आयुष्य वाढवून दिलं आहे. म्हणजे काय नक्की? ते म्हणतात, "तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदिन आहे. आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढवून देतो." आता हे आयुष्य वाढवणं कशामुळे शक्य झालं आहे? तर ज्यांनी निर्माण केलं आहे ना, त्याच्या सान्निध्यामुळे, त्यांच्या जवळ गेल्यामुळे. मग आपलं यंत्र किंवा मी जर त्याच्या जवळ असेल ना, तर त्या वेळच्या गरजेनुसार तो त्यामध्ये वेगळी मॉडिफिकेशन्स करू शकतो. असं आहे का याचा अर्थ? पण मी त्याच्यापासून दूर असेल, तर मग ह्या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटचं जे काही नशीब असेल, दैव असेल, प्रोग्रॅमिंग असेल, डेस्टिनी असेल, त्याप्रमाणे घडणार. कारण स्वपासून किंवा आत्मतत्वापासून दूर गेलं, की कंट्रोल संपला आणि स्वच्या जवळ आलं, की कंट्रोल आला. असा काही याच्यात अर्थ असू शकतो का?
आता अ, त्या रजकाबद्दलचा किस्सा आहे, की तो पुढच्या जन्मी राजा होईल आणि मग त्या राजाला सुद्धा जेव्हा नृसिंह सरस्वतींचं दर्शन झालं तेव्हा पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो चरणांवर नतमस्तक झाला. अशी मला पूर्वजन्माची आठवण होऊ शकते का? प्रत्येकाला होऊ शकते का? मग पूर्वजन्माची आठवण म्हणजे काय आणि कोणाचा तो पूर्वजन्म? मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा पूर्वजन्म? शरीर तर हे पुन्हा जन्माला येतच नाही. आत्मा अजन्मा आहे. मग हा जो पुनर्जन्म ही कन्सेप्ट आहे, ही कोणाला लागू होते? काय पुन्हा जन्माला येत आहे? परत जन्म त्याचाच होतोय का पुन्हा नव्याने कसला जन्म होतोय? असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला इथे आत्मचिंतनाकरता उपयोगी पडू शकतात. पुढचा परिच्छेद आहे खिरीने भरलेले अक्षय पात्र, ज्याचा आपण पुढच्या ऑडिओमध्ये विचार करूया. अजून दोन दोन परिच्छेद शीर्षक असलेले शिल्लक आहेत या अध्यायातले. तूर्त पुन्हा एकदा मनापासून, हृदयापासून या मूळ तत्वाला, मग त्याला नाव काही द्या. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणा, नरसिंह सरस्वती म्हणा, दत्तात्रय म्हणा, प्रायमल एनर्जी म्हणा, सोर्स म्हणा, आत्मतत्व म्हणा, काही म्हणा. त्याला शरण जाऊया, शरणागत भावात राहूया आणि हे सरेंडरच आपल्याला लिबरेट करेल अशी प्रार्थना करून तूर्त विश्राम घेऊया. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.